विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पीव्हीसी कंडक्ट वायरिंग करायची. आपल्याला पीव्हीसी कंडक्ट म्हणजे पीव्हीसी पाईप घ्यायचा आहे आणि त्या पाईपवरती आपल्याला वायरिंग करायची आहे. तर या वायरिंग मध्ये आपण काय करणार आहोत की एक लॅम्प 2 टू वे स्विचच्या सहाय्याने नियंत्रित करणार आहोत. अशा प्रकारच्या वायरिंगला म्हणतात टियर केस वायरिंग. मागच्या प्रॅक्टिसमध्ये आपण पाहिलं होतं की आपण काय केलं होतं, टीकवूड बॅटन घेतलं होतं आणि टीकवूड बॅटनवरती वायरिंग केली होती. पण यावेळेस आपण काय करणार, पीव्हीसी कंडक्ट पाईप वरती वायरिंग करणार आहोत. मग पीव्हीसी कंडक्ट वायरिंगसाठी लागणारे ऍक्सेसरीज कोणते आहेत ते आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पाईप फिट करणार, तो पाईप कशासाठी फिट करणार, त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागते आपल्याला ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो एक लॅम्प 2 टू वे स्विचेस आणि कंट्रोल करणार आहोत, ज्याला आपण जिना वायरिंग असं म्हणतो, म्हणजे स्टिअर केस वायरिंग असं म्हणतात. म्हणजे या वायरिंगचा उपयोग जिना जो आपण चढतोय, तर जेव्हा जिनावरती चढतो तेव्हा खालून लाईट कंट्रोल करायचा आणि तसंच वरतून वापस येताना सुद्धा आपल्याला लाईट कंट्रोल करायचा आहे. त्याला म्हणतात टियर केस वायरिंग. तर आपण पाहूया की टियर केस वायरिंग कशी तयार करतात. तर आपल्या आजच्या प्रॅक्टिकलचं जे नाव आहे, त्या प्रॅक्टिकलचं आपलं नाव काय आजचं की टू मेक्स टियर केस वायरिंग बाय युझिंग पीव्हीसी कंडक्ट पाईप. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की स्टिअर केस वायरिंग तयार करायची आहे. टियर केस वायरिंग तयार करण्याकरता आपण पीव्हीसी कंडक्ट पाईप घेणार आहोत. या प्रॅक्टिकलचा आपला मुख्य उद्देश कोणता आहे की मेकिंग पीव्हीसी कंडक्ट वायरिंग. पीव्हीसी कंडक्ट वायरिंग करण्यासाठी आपण कोणत्या साईजचा पाईप घेणार आहोत आपण, त्याच्यानंतर त्या पाईपला फिटिंग करण्यासाठी कोणते कोणते ऍक्सेसरीज लागतात, त्याच्यानंतर वायरिंगसाठी कुठले ऍक्सेसरीज लागतात, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये 1 लॅम्प कंट्रोल फ्रॉम 2 प्लेसेस बाय युझिंग 2 टू वे स्विचेस. म्हणजे आपण याच्यामध्ये काय करणार आहोत की एक लॅम्प हा 2 टू वे स्विचच्या सहाय्याने नियंत्रित करणार आहोत. त्याच्यामध्ये त्या स्विचची पोझिशन कशी असेल आपल्याला पाहायचं आहे. लॅम्प आपण कुठे फिट करणार, त्याच्यानंतर या लॅम्प जे स्विचेस आहे ते आपण कसे स्विचेस जोडणार आहोत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की या प्रॅक्टिकलसाठी लागणारे ऍक्सेसरीज जे आहे त्या ऍक्सेसरीज कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे जे वायरिंग करणार आहोत त्या वायरिंगचं जे नाव आहे आपलं ते स्टिअर केस वायरिंग तयार करणे. स्टिअर केस वायरिंग तयार कशी करायची ती आपल्याला पाहायची आहे. मित्रांनो, आपण या प्रॅक्टिकलमध्ये जे आपल्याला स्किल जे येणार आहे ते स्किल आपल्याला याच्यामध्ये येणार आहे. त्या स्किल खालील प्रमाणे त्याच्यामध्ये आपण पाहणार सर्वात पहिले सिलेक्शन ऑफ टूल्स अँड मटेरियल. मी पहिले सांगतो, नेहमीच्या प्रॅक्टिकलमध्ये सांगत असतो की जी स्किल आहे सिलेक्शन ऑफ टूल्स अँड मटेरियल, कारण ही सर्वात महत्वाची स्किल. जेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तेव्हा आपल्यामध्ये काय असतं की ते मटेरियल सिलेक्शन कसं करायचं. जेव्हा आपल्याला मटेरियल सिलेक्ट करायचं आहे, मग ते मटेरियल कसं सिलेक्ट केलं पाहिजे हे आपल्याला त्याच्यामध्ये स्किल यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लागणारे टूल्स जे आहे ते कोणते कोणते लागणार, जी टूल्स रिक्वायरमेंट आहे ती टूल्स आपल्याला या ठिकाणी निवड करायची, कारण हा महत्वाचा मुद्दा आहे आपला. आणि हे जर आपल्याला त्याची निवड जर करता आली तर आपण प्रॅक्टिकल करू शकत नाही, कारण आपल्याला साहित्य कसं निवडायचं तेच समजणार. पण ही स्किल एक अत्यंत महत्वाची. त्याच्यानंतर आपण काय करणार, दुसरी आपल्या याच्यामध्ये जे स्किल आहे मेकिंग लेआउट डायग्राम. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की आपल्याला लेआउट डायग्राम तयार करायचे. लेआउट डायग्राम आपण आपल्या याच्यानुसार करू शकतो, आपल्याला लेआउट कसं पाहिजे त्यानुसार आपल्याला लेआउट डायग्राम तयार करायचे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दुसरी स्किल येणार आहे कटिंग प्रॅक्टिस. कटिंग प्रॅक्टिस मध्ये काय होणार की आपल्याला याच्यामध्ये पाईप कट करायचा. आपला जो आपण पीव्हीसी कंडक्ट पाईप घेणार तो आपल्याला कट करायचा आहे. त्याच्यानंतर तो कशाच्या सहाय्याने कट करायचा, किती मापाचा कट करायचा, हे आपल्याला त्याच्यामध्ये कटिंग प्रॅक्टिस म्हणजे हेक्साचा वापर कसा करायचा आपल्याला ते या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मेजरिंग आहे. आपण जेव्हा पाईप कटिंग करू तो पाईप किती मापाचा कापायचा आहे त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये मेजरिंग आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये सेंटीमीटर मध्ये घ्यायचं की मिलीमीटर मध्ये घ्यायचं की फूट मध्ये घ्यायचं, हे माप आपल्याला त्याच्यामध्ये समजणार आहे. याच्यासाठी आपण स्टील रूलचा वापर करणार. आपल्याला किती मापाचं पाहिजे ते आपण पाईप त्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहोत. त्याच्यानंतर फिटिंग ऑफ पाईप. आपण लेआउट डायग्राम तयार केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पाईप फिट करायचा आहे. पाईप फिट करणे ही एक कला आहे. पाईप कसा फिट करायचा, मग ते पाईप फिटिंगसाठी काय वापरायचं, त्याच्यामध्ये केळ ढोकायची की स्क्रू ढोकायची, हा पाईप कशाचे त्याच्यावरती फिट करायचा आहे. म्हणजे पाईप फिटिंग करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाईप तर लागणारच आहे, पण तो पाईप फिटिंग करण्यासाठी आपल्याला सॅडल सुद्धा लागतील. मग ते सॅडल आपल्याला लावायचे. मग ते सॅडल साधारणतः किती अंतरावरती लावायचे, मग पीव्हीसी सॅडल वापरणार की आपण मेटॅलिक सॅडल वापरणार, ते सॅडल कसे फिट करायचे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जी स्किल आपल्याला म्हणजे पाईप फिटिंग करताना आपल्याला सर्वात पहिले सॅडल फिट करायचे आणि सॅडलवरती आपला तो पाईप हा फिटिंग होणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नंतर जी स्किल आहे मेकिंग सर्किट डायग्राम. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की सर्किट डायग्राम आपल्याला तयार करायचे. आपण जी वायरिंग तयार करणार आहोत तर त्या वायरिंगनुसार आपल्याला त्याचं सर्किट डायग्राम तयार करणार आहे. जोपर्यंत आपण सर्किट डायग्राम तयार करणार नाही तोपर्यंत आपले कनेक्शन होणार नाही. म्हणून सर्किट डायग्राम कशी तयार करायची ते आपल्याला पाहिजे आहे. स्विचेस कसे जोडायचे आहे, लॅम्प कसा जोडायचा आहे, या सर्किट डायग्राम नुसार आपल्याला ते समजणार आहे. त्याच्यानंतर आपण जी सर्किट डायग्राम केलेली आहे
ते सर्किट डायग्राम तयार केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं की आपण जे लेआउट तयार केलं होतं ज्याच्यामध्ये आपण पाईप फिट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍसेसरीज फिटिंग करायची. ऍसेसरीज फिटिंग करायची आहे म्हणजे काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला राऊंड ब्लॉक लावायचा आहे. त्या राऊंड ब्लॉकवरती होल्डर लावायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्विचेस लावायचे. मग तो राऊंड ब्लॉक बसवायचा कसा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते आपण जे होल्डर लावणार आहोत ते कसं फिट करायचं, त्याच्यानंतर त्याचे वायर कसे बाहेर काढायचे, ही जी ऍसेसरीज फिटिंगची जी स्किल आहे जी आहे आपल्यामध्ये ते आपल्यामध्ये सुद्धा या प्रॅक्टिसमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सर्किट डायग्राम प्रमाणे आपल्याला कनेक्शन करायचे. आपण जे ऍसेसरीज फिट केलेले आहे त्या ऍसेसरीज फिट करण्याकरता आपल्याला त्याचे सर्किट डायग्राम नुसार मग आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये कनेक्शन करायचं आहे. म्हणजे होल्डरचे कनेक्शन करायचे, स्विचेसचे कनेक्शन करायचे. या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये कनेक्शन कसे करायचे ते येणार आहे. त्याच्यानंतर आपण जी वायरिंग केलेली आहे ती वायरिंग योग्य आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण टेस्टिंग करणार आहोत. वायरिंग टेस्ट करताना आपल्याला त्याच्यामध्ये इन्सुलेशन टेस्टरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपण टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने सुद्धा त्याची टेस्टिंग घेऊ शकतो. आपण मेजरिंग करून त्या वायरिंगची कंटिन्युटी सुद्धा आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जे कनेक्शन केलेले आहे ते कनेक्शन बरोबर आहे की नाही, ते कनेक्शन लूज आहे का, पुढे वायर सुटलेलं आहे का, किंवा त्याचं कनेक्शन बरोबर झालेलं आहे की ते पाहायचं आपल्याला. त्याच्यानंतर टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला पाहिजे याचं स्विचिंग ऑपरेशन. म्हणजे आपण हे सर्व कनेक्शन ओके आहे असं समजलो आपण. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं स्विचिंग ऑपरेशन म्हणजे सप्लाय द्यायचं आपल्याला. सप्लाय दिल्यानंतर त्या स्विचेसची पोझिशन कशी असायला पाहिजे. पहिल्या नंबरची स्विच लावल्याला चालू केली म्हणजे लॅम्प कसा लागतोय. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची स्विच ऑन करतो तेव्हा काय होतं, म्हणजे याच्यामध्ये आपण एक लॅम्प 2 स्विच असायला कंट्रोल करतोय. मग ते कशा पद्धतीने होतं ते आपल्याला स्विचिंग ऑपरेशन आपण त्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाहायचं की ऑब्झर्वेशन म्हणजे काय, हे जे आपण प्रॅक्टिकल जे केलेलं आहे आपण या ठिकाणी जो लॅम्प लावलेला आहे त्या लॅम्प मध्ये आपण जेव्हा त्याच्यामध्ये आपण म्हणलं जिना वायरिंग म्हणजे काय करतो की आपण पाहतो जिना उतरताना खालच्या पोझिशनला एक आपण स्विच ठेवलेली आहे. त्याच्यानंतर लॅम्प तुमचा वरच्या पोझिशनला आहे, वरती एक स्विच ठेवलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा खालून वरती जातो तेव्हा आपण स्विच ऑन करणार तेव्हा लॅम्प लागायला पाहिजे. जेव्हा आपण वरून खाली येतो जेव्हा आपण स्विच ऑफ करतो तेव्हा लॅम्प बंद व्हायला पाहिजे. म्हणजे एका पोझिशन मध्ये लॅम्प चालू होतो तर दुसऱ्या पोझिशन मध्ये तुमचा लॅम्प हा बंद होत आहे. अशा पद्धतीने या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्किल्स त्याच्यामध्ये आपल्याला येणार आहे आणि हे प्रॅक्टिकल आपल्याला अत्यंत महत्वाचं असं ठरणार. या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला मटेरियल जे लागणार आहे ते मटेरियल, त्या मटेरियलचं विवर या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये साईज किती आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वांटिटी किती लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे पीव्हीसी पाईप. आपण काय करणार आहे याच्यामध्ये पीव्हीसी कंडक्ट पाईप घेणार आहोत. साधारणतः आपण 1 इंचवाला पाईप घेणार आहोत आपण 25 mm वाला. त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला 3 मीटर इतकी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे सॅडल 25 mm म्हणजे 1 इंचवाले सॅडल लागणार आहे आपल्याला. 15 ते 20 नंबर लागणार आहे आपल्याला. या सॅडलचा वापर आपण कशासाठी करणार आहे, जी पाईप आहे ते फिटिंग करण्यासाठी वापरणार आहोत. सॅडल आपल्याला काय करतात साधारणतः 50 मिलीमीटर अंतरावरती आपल्याला त्या ठिकाणी फिट करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करतात बॅटन होल्डर लागणार आहे आपल्याला. बॅटन होल्डर आपल्याला 6 अँपियर 250 वोल्ट 1 नंबर आपल्याला बॅटन होल्डर लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 वे स्विचेस. आपण या ठिकाणी ज्या स्विचेस घेतलेल्या आहेत त्या टम्बलर या प्रकारच्या स्विचेस घेतलेल्या ज्या राऊंड स्विचेस असतात त्या आपण टम्बलर 2 वे स्विचेस घेतलेले आपल्याला. त्यामध्ये 6 अँपियर 250 वोल्ट 2 नंबर आपल्याला स्विचेस लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे राऊंड ब्लॉक. आपल्याला जे ऍसेसरीज म्हणजे होल्डर आणि स्विचेस बसवण्यासाठी आपल्याला जे त्याच्यावर बसवणार ज्या ब्लॉकवरती आपण बसवणार आहोत त्याला होता राऊंड ब्लॉक. हा लागणार आपल्याला 75 mm बाय 25 mm साईजचा राऊंड ब्लॉक. त्याच्यामध्ये आपल्याला ते 3 नंबर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला पीव्हीसी कॉपर वायर. या ठिकाणी आपण 1/18 पीव्हीसी कॉपर वायर घेऊ शकतो किंवा आपण 1.5 mm ची आपण वायर घेऊ शकतो. स्टँडर्ड जी वायर होती ती वायर घेऊ शकतो. आपल्याला साधारणतः 5 ते 6 मीटर ही वायर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे या ठिकाणी वुडन स्क्रू लागणार आहे आपल्याला. वुडन स्क्रू म्हणजे राऊंड ब्लॉक फिट करण्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे स्विचेस आहेत ते फिट करण्याकरता लागणार आहे. होल्डर फिट करण्याकरता लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लॅम्प लागणार आहे आपल्याला. लॅम्प जो आहे आपला हा 40 वॅटचा किंवा 60 वॅटचा जो लॅम्प आहे तो आपल्याला 1 नंबर लॅम्प लागणार आहे. आपण या ठिकाणी सर्व साहित्य निवड केल्यानंतर आता आपल्याला टूल्स कोणते लागतात ते आपल्याला पाहायचं आहे. टूल्स कोणते लागतात ते बघूया. या ठिकाणी आपल्याला टूल्स लागणार आहे आपल्याला. टूल्स मध्ये आपल्याला पाहणार आपण की या ठिकाणी आपल्याला हॅक्सा लागणार आहे विथ ब्लेड 300 mm ची हॅक्सा ब्लेड आपल्याला ती 1 नंबर लागणार आहे. हॅक्सा ब्लेड आपल्याला पाईप कटिंगसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार स्टील रूल 300 mm चा 1 नंबर. आपला जो पाईप आहे त्याचा पाईपचं मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला स्टील रूल लागणार आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला बॉलपिन हॅमर किंवा क्रॉसपिन हॅमर 250 ग्रामचा 1 नंबर. त्याच्यानंतर लागणार आपल्याला पोकर 100 mm चा 1 नंबर लागणार. पोकर आपण याच्यासाठी वापरणार की आपण जेव्हा ते स्क्रू लावणार फिट करणार तेव्हा त्या ठिकाणी चित्र पाहण्याकरता पोकरचा वापर 100 mm चा लागणार आहे. त्याच्यानंतर हँड्रिल मशीन लागणार आहे आपल्याला. एक 6 mm कॅपॅसिटी असलेली त्या ठिकाणी आपण 6 mm पर्यंत जे बीट आहे ते आपण जोडू शकतो. ती हँड्रिल मशीन लागणार आहे आपल्याला 1 नंबर. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर 150 mm 1 नंबर. हा इन्सुलेटेड प्लायर आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचा आपल्याला इलेक्ट्रिशियन नाईफ 100 mm 1 नंबर.
किंवा या ठिकाणी तुम्ही कटर सुद्धा आपण कटरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कनेक्टर आपल्याला 100 mm 1 नंबर घ्यायचा आहे. हा जो आहे स्क्रू ड्रायव्हर आहे, इन्सुलेटेड स्क्रू ड्रायव्हर, तो आपल्याला घ्यायचा आहे 1 नंबर. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आहे 150 mm 1 नंबर. हे दोन्ही स्क्रू ड्रायव्हर आपले इन्सुलेटेड असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण जे टूल्स घेतलेले आपण या टूल्सनुसार आपल्याला निवड केल्यानंतर, मटेरियल आणि टूलची निवड झाल्यानंतर आता आपण पाहूया लेआउट डायग्राम. आता लेआउट डायग्राम कसं तयार करायचं. मटेरियल आणि टूल्सची निवड केल्यानंतर आपल्याला पाहिजे लेआउट डायग्राम आता तयार करायचा. लेआउट डायग्रामसाठी आपण काय केलेलं आहे की याची लेआउट डायग्राम तयार करताना पाईप घेतला आपण, पीव्हीसी पाईप. तर आपण माप घेतला आहे साधारणतः आपण जे 2.5 ते 3 मीटर जे माप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माप दाखवलेलं आहे, त्यानुसार आपण तो पाईप आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने. त्याच्यामध्ये मी मध्ये जे रेषा दाखवली आहे हे ऍक्च्युली सॅडलचे आहे, म्हणजे सारख्या अंतरावरती तुम्हाला सॅडल बसवायचे ज्यावरती आपण हा पाईप जो आपला फिट होणार आहे तो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जो आपल्या या ठिकाणी राऊंड ब्लॉक बसवणार आहोत त्या राऊंड ब्लॉक मध्ये आपण इथे होल्डर लावणार आहे, म्हणजे या ठिकाणी लॅम्प लागणार आहे. त्याच्यानंतर हा जो पाईप घेतलेला आपण या पाईपच्या ठिकाणी इथे एक स्विच आहे 2A स्विच नंबर 1 आणि दुसरी आपली 2A स्विच नंबर 2 या ठिकाणी लागणार आहे आपल्याला. या लेआउट डायग्राम मध्ये आपण पाहणार की आता या ठिकाणी आपल्याला टी जॉईंट द्यायचा आहे. या ठिकाणी पीव्हीसी टी जॉईंट, या ठिकाणी पीव्हीसी टी जॉईंट लावायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पीव्हीसी टी जॉईंट 1 लावायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक एल्बो लावायचा, आपल्याला पीव्हीसी 1 इंचीवाला एल्बो लावायचा आहे. या पद्धतीने आपण लेआउट डायग्राम तयार केलेली आहे आणि या लेआउट डायग्रामनुसारच आपले ऍक्सेसरीज फीड होणार आहे आणि ऍक्सेसरीज फीड झाल्यानंतर याच्यावरती आपण वायरिंग सुद्धा करणार आहोत, कनेक्शन त्याचे करणार आहोत. लेआउट डायग्राम काढल्यानंतर आपल्याला कनेक्शन डायग्राम म्हणजे सर्किट डायग्राम आपल्याला तयार करायचं. सर्किट डायग्राम तयार करायची आहे. आपण काय केलं या ठिकाणी जे ऍक्सेसरीज दिलेले आहे, एक होल्डर बॅटन होल्डर दिलेला आपल्याला, 2A स्विच दिलेली आहे, एक दुसरी 2A स्विच दिलेली आहे. मग आता ही जोडायची कशी. तर आपण काय केलंय की सर्वात पहिले काय पाहायचं की आपले जे 2A स्विचेस आहेत त्या 2A स्विचेसची पोझिशन पाहून घ्यायची आपल्याला. 2A स्विचेस मध्ये तुम्हाला माहिती आहे 3 टर्मिनल असतात, त्यापैकी एक कॉमन टर्मिनल असतात आणि 2 आउटगोइंग टर्मिनल असतात. तसं या ठिकाणी सुद्धा या स्विच मध्ये त्याचप्रमाणे असते. आपल्याला काय करायचं स्विच अशा पद्धतीने फिट करायची आहे की त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा जो फेज वायर जो येणार आहे तो पहिले एका कॉमन पॉईंटला येईल, पहिल्या स्विचच्या कॉमन पॉईंटला येईल. त्याच्यानंतर जे उरलेले 2 जे टर्मिनल्स आहे या स्विचचे 2 जे टर्मिनल आहे ते दुसऱ्या स्विचच्या 2 टर्मिनलला अशा पद्धतीने आकृती दाखवल्याप्रमाणे जोडायचे आपल्याला. त्याच्यानंतर या स्विचचा कॉमन पॉईंट आहे तो आपल्याला लॅम्पच्या एका टोकाला जोडायचा आहे. लॅम्पच्या एका टोकाला जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं हे झालं तुमचं फेज वायरचं कनेक्शन. त्याच्यानंतर जो आपला न्यूट्रल वायर जो येणार आहे तो आपल्याला काय करायचं लॅम्पचं जे उरलेलं टोक होतं त्या ठिकाणी या ठिकाणी जोडायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपण आता सर्किट डायग्राम तयार केले. या सर्किट डायग्राम आपण कनेक्शन केल्यानंतर याची प्रोसिजर कशी आहे ते आपल्याला पाहिजे. प्रॅक्टिकल आपण कसं करणार, लेआउट डायग्राम आपण तयार केली, सर्किट डायग्राम तयार केला, आता ती प्रोसिजर काय आहे ते आपल्याला पाहिजे. प्रोसिजर कशी करू आपण. आता या प्रॅक्टिसची कृती अशी कशी करायची आपल्याला. सर्वात पहिले आपण लेआउट डायग्राम तयार केला. लेआउट डायग्राम कसं तयार केलं आपण की लेआउट डायग्राम जे आकृतीनुसार आपण तयार केलं होतं त्यानुसारच आपण त्याचं मटेरियल सिलेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे टूल सिलेक्शन केले. आपण काय करणार होता लेआउट डायग्राम प्रमाणे पाईप फिटिंग करणार आहोत. सर्वात पहिले जे मापा दिलेले आहे त्या मापाचे आपण सर्व मटेरियल आणि सिलेक्शन केलेलं आहे. मटेरियल झाले, टूल झाले, लेआउट डायग्राम केली आपण तयार केली. लेआउट डायग्राम प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे जे मापा दिलेले होते त्या मापामध्ये तुम्ही एक्सट्राच्या सहाय्याने पहिले पाईपचे माप कापून घ्या. त्या मापाचा पाईप तुम्हाला कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाईप कापल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की लेआउट डायग्राम प्रमाणे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की सॅडल बसवणार. आपण जे मापन दिलं होतं साधारणतः 50 मिलीमीटर अंतरावरती तुम्हाला सॅडल बसवायचे. सॅडल पहिले आपल्याला बसून घ्यायचे. सॅडलची जी पट्टी असते ती पट्टी स्क्रूच्या सहाय्याने साधारणतः 20 mm चा जो स्क्रू आहे त्या स्क्रूच्या सहाय्याने आपल्याला पहिले ती सॅडल बसवून घ्यायचे. सर्व सॅडल्स पहिले आपल्याला बसवून घ्यायचे. सॅडल बसवल्यानंतर आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला जो आपण जे पाईप होतं लेआउट डायग्राम प्रमाणे पाईप फिट करायचे. पाईप फिट केल्यानंतर ते सॅडलची जी वरची जी कॅप होती ती पहिले लावून घ्यायची. सॅडल फिट केल्यानंतर आपण काय करणार की आपला सॅडलची कॅप फिट केल्यानंतर आपली जी पाईप जी फिटिंग आहे ती पाईप फिटिंग आपली झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यावरती आता त्या पाईपवरती आपल्याला राऊंड ब्लॉक बसवायचे. म्हणून पाईपच्या साईजचा मापाचा राऊंड ब्लॉक आपल्याला त्या ठिकाणी कापून घ्यायचा आहे. म्हणजे जो राऊंड जो ब्लॉक असतो त्या राऊंड ब्लॉकचा साधारणतः 1 इंचचा भाग हा एक्स्ट्राच्या साहाय्याने कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला राऊंड ब्लॉक बसवायचे आहेत त्या ठिकाणी राऊंड ब्लॉक बसवायचे
आणि हे राऊंड ब्लॉक बसवायच्या अगोदर, म्हणजे राऊंड ब्लॉक आपण जेव्हा बसवतो त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, की त्या राऊंड ब्लॉक मध्ये वायर बाहेर काढण्यासाठी छिद्र पाडून घ्यायचे. आपल्याला साधारणतः या ठिकाणी 2 वायर आपल्याला बाहेर काढायचे आहे. त्यामुळे 2 वेगवेगळे छिद्र तुम्ही पाडू शकता किंवा एक मोठा आकाराचा छिद्र पाडून त्या ठिकाणी तुम्हाला वायर बाहेर काढता येईल. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणचे वायर काढण्यासाठी 2 छिद्र तयार करायचे. त्याच्यानंतर तो राऊंड ब्लॉक हा 50 mm स्क्रूने तो फिट करून टाकायचा आहे. त्याचप्रमाणे स्विचेस बसवण्यासाठी तसंच करायचं आपल्याला. या ठिकाणी स्विचेस बसवण्यासाठी आपल्याला 3 वायर या ठिकाणी काढायच्या, म्हणून त्या राऊंड ब्लॉकवरती तुम्हाला 3 छिद्र पाडायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 छिद्र पाडायच्या राऊंड ब्लॉकवरती, या ठिकाणी सुद्धा 3 छिद्र पाडायच्या राऊंड ब्लॉकवरती. छिद्र पाडल्यानंतर दोन्ही राऊंड ब्लॉक आपल्याला स्क्रूच्या सहाय्याने 50 mm स्क्रूच्या सहाय्याने बसवायचे आहे. सर्व आपण ऍसेसरीज फिट केलेली आहे. लेआउट डायग्राम प्रमाणे ऍसेसरीज फिट केल्यानंतर आपण सर्किट डायग्राम प्रमाणे आपण त्याची वायरिंग करणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे की वायरिंग करताना लक्षात ठेवायचं आपल्याला, जेव्हा आपण वायरिंग करणार आहोत, वायरिंग करताना आपण काय करणार आहे, 2 वेगवेगळ्या कलरचे वायर आपल्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये साधारणतः न्यूट्रल वायरसाठी वेगळ्या रंगाचा वायर घ्या, त्याच्यानंतर फेज वायरसाठी वेगळ्या रंगाचा वायर घ्या. आपण या ठिकाणी लाल आणि निळ्या रंगाचा वायर घेतलेला आहे. त्याच्या पहिले काय करायचं आपल्याला की जो फेज वायर जो आहे त्या स्विच मधून बाहेर काढायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करून ठेवायचं, कारण या ठिकाणी 3 वायर येणार आहेत. त्या स्विच मध्ये 3 वायर येणार आहेत. पहिला 1-2 येणारा वायर, त्याच्यानंतर 2 जाणारे वायर. त्यामुळे लक्षात ठेवायचं की येणारा वायर कोणता आहे, मुख्य वायर कोणता आहे, अशा त्याच्यानंतर जाणारे वायर कोणते आहे त्याच्यावरती तुम्हाला मार्किंग करायची आहे. नाही तर वायर जोडताना उलटे जर झाले तर लॅम्पची पोझिशन बदलल्याशिवाय राहणार नाही किंवा लॅम्प पद्धतीत चालू सुद्धा होणार नाही. लक्षात. त्याच्यानंतर दुसरं सुद्धा काय करायचं आपल्याला की या ठिकाणी जे स्विच आहे त्या स्विच मध्ये सुद्धा त्याचप्रमाणे मार्किंग करून ठेवायची आहे की येणारे वायर कोणते आहे, त्याच्यानंतर बाहेर जाणारा वायर कोणता आहे ते आपल्याला पाहिजे त्याची मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार की जे वायर या राऊंड ब्लॉक मधून बाहेर काढणार आपण. बाहेर काढल्यानंतर काय करणार, त्या स्विचेस मध्ये ज्या पद्धतीने दाखवलेले आहे, म्हणजे कॉमनला कोणते वायर जोडायचे आहे, कॉमन टर्मिनलला कोणते वायर जोडायचे, पुढल्या 2 टर्मिनलला कोणते वायर जोडायचे, त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वायर जोडायचे आहे. या स्विच मधले वायर जोडल्यानंतर त्याच पद्धतीने या स्विच मधले सुद्धा इकडचे सुद्धा वायर जोडायचे आहे. त्याच्यानंतर होल्डर मध्ये सुद्धा तुम्हाला वायर जोडायचा आहे. या ठिकाणी जो होल्डर लॅम्प होल्डर आपण बॅटन होल्डर लावलेला आहे लॅम्प लावायसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वायर जोडायचा आहे. दुसरा वायर हा न्यूट्रल वायर त्या दुसऱ्या टर्मिनल मध्ये जोडायचा आहे आणि होल्डर तुम्हाला फिट करायचा आहे. होल्डर फिट करण्याकरता साधारणतः तुम्ही 1.5 इंची किंवा 20 mm आकाराचा जो उडर स्क्रू आहे त्या साह्याने तुम्ही हे होल्डर फिट करू शकता. त्याचप्रमाणे सुद्धा तुम्हाला स्विचेस फिट करायचे आहे. स्विचेस फिट केल्यानंतर त्याच्यावरचे जे कव्हर आहे ते कव्हर तुम्हाला लावायचे आहे. अशा पद्धतीने सर्व ऍसेसरीज लावल्यानंतर सर्व ऍसेसरीज आपण लावलेली आहे. त्याच्यानंतर सर्किट डायग्राम प्रमाणे त्याचे आपण कनेक्शन केलेले आहे. सर्व कनेक्शन आपले बरोबर आहेत किंवा नाही ते पहिले तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्टरकडून चेक करून घ्या. इन्स्ट्रक्टरकडून चेक करून घेतल्यानंतर या सर्किटच्या सिरीजमध्ये एक टेस्ट लॅम्प जोडायचा. टेस्ट लॅम्प जोडल्यानंतर या वायरिंगची टेस्टिंग करायची. टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला असं आढळून येईल की जर समजा हे सर्किट चालू केल्यानंतर लॅम्प जर डीम जर लागत असेल तर आपलं सर्किट हे बरोबर आहे किंवा याची कंटिन्युटी तुम्ही टेस्ट जे आहे ती तुम्ही मेगरच्या सहाय्याने सुद्धा घेऊ शकता. आपण जे मेगर आहे मेगरिंग करू शकतो आपण. इन्सुलेशन रेजिस्टन्स या वायरिंगचा सुद्धा मोजू शकतो आपण. सर्व टेस्टिंग केल्यानंतर आपली टेस्ट योग्य आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या सर्किटला सिंगल फेज 240 व्होल्टचा सप्लाय द्यायचा. सिंगल फेज 240 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर आता आपण जेव्हा स्विच ऑन करतोय तर लक्षात घ्या या ठिकाणी स्विचेसची पोझिशन ही अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी स्विचेसची पोझिशन जर चुकली तर आपलं जे कनेक्शन आहे ते चुकतं आणि हा जो लॅम्प आहे हा लागणार नाही. या ठिकाणी काय केलंय की याच्यामध्ये आपण पहिली स्विच आहे या पहिल्या स्विच ऑन केल्यानंतर हा खटका आपण जेव्हा खाली करतो तेव्हा हे सर्किट पूर्ण होते. हे जे खाली दिलेलं जे सर्किट दाखवलं तुम्हाला हे सर्किट पूर्ण होते. या पोझिशनला ही स्विच आहे. ही स्विच सर्किट पूर्ण झाल्यामुळे या लॅम्पला करंट वाहतो आणि लॅम्पचं सर्किट पूर्ण होते आणि लॅम्प हा लागतो. लॅम्प हा ब्राईट लागेल लक्षात ठेवायचा, कारण आपण लॅम्प हा पॅरलल मध्ये जोडलेला. लॅम्प ऍज युजल त्याच्या नॉर्मल लाईट प्रमाणे लागायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय झालं ही पोझिशन आपण जशी समजा जिन्याची पोझिशन आपण जिन्याच्या खालच्या पोझिशनला आहोत आता. त्याच्यानंतर आपण वरच्या पोझिशनला चाललोय, जिन्याच्या वरती चाललोय आपण, म्हणजे पायऱ्या चढून वरती चाललोय. तेव्हा मी काय करणार की खालची जी स्विच आहे ती ऑन करणार. स्विच ऑन केल्यामुळे हे सर्किट पूर्ण होईल. हा लाईट लागेल, हा जो लॅम्प हा लाईट लागणार आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा जिन्यावरून खाली येतो म्हणजे मी आता डाऊन पोझिशनला येतोय, म्हणजे जेव्हा मी 2 पोझिशनवरून 1 पोझिशनवर येतोय तेव्हा मी काय करणार हा लाईट बंद करण्याकरता ही स्विच ऑफ कर. ही स्विच हा जो खटका आहे या पोझिशनला नेणार. या पोझिशनला यामुळे याचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन ब्रेक होईल. इथचं कनेक्शन ब्रेक झाल्यामुळे इथून करंट वाहणार नाही, करंट हा या ठिकाणी वाहणार नाही आणि परिणामी हा लाईट बंद होईल. हा लाईट बंद झाला. जेव्हा मला दुसऱ्या वेळेला सेकंड टाइमला जेव्हा मी जातोय तेव्हा या स्विचची पोझिशन मी या वरच्या साईडला गेल्यानंतर हे कनेक्शन ब्रेक होणार आणि हे कनेक्शन केल्यामुळे
हे जे वरती जे कनेक्शन झालेले आहे कनेक्शन पूर्ण होईल आणि लॅम्प लागेल. अशा पद्धतीने आपण या 2 वे स्विचचा वापर करून एका पोझिशन मध्ये लॅम्प चालू करू शकतो तर दुसऱ्या पोझिशन मध्ये आपण लॅम्प बंद करू शकतो. ही जी वायरिंग आहे त्या वायरिंगला जिना वायरिंग असे म्हणतात. ही वायरिंग आपण मी आता तुम्हाला पीव्हीसी कंडक्ट पाईप वरती दाखवलेली आहे. ही वायरिंग तुम्ही पॅटर्न वरती सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे ही वायरिंग पीव्हीसी केसिंग वरती सुद्धा करू शकतो आपण. या वायरिंगचा उपयोग नवीन याच्यामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये वगैरे आता करतात. जिना वायरिंग करतातच. त्याचबरोबर जर समजा आपल्याला बाहेरचा आपल्या रूमच्या बाहेरचा लाईट जर लावायचा असेल तर आतून सुद्धा लावण्याकरता आणि बाहेरून सुद्धा लावण्याकरता या प्रकारच्या वायरिंगचा वापर करतात. यामध्ये 2 वे स्विच वापरलेले आहेत. 2 ठिकाणावरून आपण एक लॅम्प नियंत्रित केलेला आहे म्हणून याला म्हणलेलं आहे की 1 लॅम्प कंट्रोल फ्रॉम 2 वे सेपरेट स्विचेस. या पद्धतीला जिना वायरिंग असे सुद्धा म्हणतात. या प्रॅक्टिकलमध्ये आपण जे प्रिकॉशन्स घेणार आपण प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला जे प्रिकॉशन्स घ्यायचे आहे ते प्रिकॉशन मध्ये सिलेक्ट प्रॉपर साईज टूल्स अँड मटेरियल. आपण जे टूल्स घेणार आहोत ते टूल्स योग्य मापाचे असले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण हेक्साचा वापर करणार. या टूल्स मध्ये आपण हेक्साचा वापर करणार आहोत. हेक्साचा वापर करताना आपल्या हाताला इजा झालेली आहे पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे पोकर वगैरे या ठिकाणी आपण वापरणार आहोत पोकर सुद्धा तुम्हाला त्याचा व्यवस्थित वापर करायचा आहे. त्याच्यानंतर योग्य मापाचे छिद्र पाडायचे. हँड ड्रिल मशीनचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे. कारण काय आपण जे स्क्रू जे बसवणार ते समजा स्क्रू जर सैल जर बसले किंवा व्यवस्थित बसले नाही तर आपले जे ऍक्सेसरीज आपण जे फिट केलेले आहे त्या लूज राहतील. त्याच्यानंतर मटेरियल्स मध्ये आपल्याला जे स्विचेस घ्यायचे त्या स्विचेस आपण जे 2 वे स्विचेस घेतलेले आहेत त्या 2 वे स्विचेसचे जे टर्मिनल्स आहे ते टर्मिनल्स आपल्याला योग्य प्रकारचे आहे की नाही ते पाहायचे. लूज टर्मिनल असेल तर ते स्विच वापरू नका तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यामधले असलेलं कॉमन टर्मिनल कोणतं आहे. त्याच्यानंतर आउटगोइंग टर्मिनल्स कोणते आहे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहे कनेक्शन शुड बी राईट अँड टाईट. आपण जे कनेक्शन करणार आहोत म्हणजे होल्डरमध्ये जे आपण कनेक्शन करणार आहोत त्याच्यानंतर आपण त्या स्विचेसमध्ये जे कनेक्शन करणार आहोत हे बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लूज कनेक्शन असता कामा नये. लूज कनेक्शन असल्यामुळे कदाचित काय होतं शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. स्पार्किंग सुद्धा होतं. त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की आपण प्रॅक्टिकल करता करता मध्ये जर वायर जर निघून जर गेला तर तो लाईट सुद्धा लागणार नाही. म्हणजे आपलं जे प्रॅक्टिकल जे आपण केलेलं आहे ते प्रॅक्टिकल केलेलं पूर्ण कार्य व्यर्थ जाईल. त्यामुळे हे त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जे कंडक्टर वापरणार जो वायर आपण वापरतोय त्या वायरवरचं तुम्हाला इन्सुलेशन एक प्रॉपर साईजचं काढायचं आहे. वाजवीपेक्षा जास्त इन्सुलेशन काढता कामा नये. समजा आपण वाजवीपेक्षा जास्त इन्सुलेशन काढलं तर तो कंडक्टर बाहेर येईल. आणि कदाचित त्या ठिकाणी जसं होल्डरमध्ये वगैरे 2 आपण टर्मिनल वापरतो फेज आणि न्यूट्रल त्या ठिकाणी कदाचित ते 2 एकत्र जर आले स्विच ऑन केल्याबरोबर ते शॉर्ट सुद्धा होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला प्रॉपर साईजचं इन्सुलेशन काढायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे ऍक्सेसरीज आता फिट करणार आहोत म्हणजे जसं उदाहरणार्थ राऊंड ब्लॉक आहे. राऊंड ब्लॉक व्यवस्थित लावायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती होल्डर आपल्याला व्यवस्थित बसवायचा आहे. स्विचेस आहे त्या राऊंड ब्लॉकवरती बसवायच्या त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्विचेस बसवायचे आहेत. त्या ठिकाणी लूज कनेक्शन नको. त्याच्यानंतर पहिले आपल्याला जे सर्किट डायग्राम आहे ती सर्किट डायग्राम सुद्धा आपली बरोबर असायला पाहिजे. सर्किट डायग्रामनुसार आपल्याला कनेक्शन करायचे आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये येणारा फेज वायर कुठला आहे त्याच्यानंतर न्यूट्रल वायर कोणता आहे त्याच्यासाठी आपण 2 वेगवेगळ्या कलरचे वायर वापरावेत. त्याच्यानंतर सर्किट डायग्रामप्रमाणे कनेक्शन करताना सुद्धा महत्वाची काळजी घ्यायची की आपल्याला फेज वायर कुठे जोडायचा आहे. स्विच मध्ये नेहमी आपल्याला जो वायर जोडायचा आहे तो फेज वायर असला पाहिजे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जी सर्व वायरिंग जी तयार केलेली आहे ती वायरिंग आपण पहिले टेस्टिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं स्विचिंग ऑपरेशन करण्या अगोदर आपली वायरिंग जी आहे ती तुम्ही टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने चेक करून घ्या किंवा इन्सुलेशन टेस्टरच्या सहाय्याने म्हणजे मेगरच्या सहाय्याने तुम्ही त्याची कंटिन्युटी सुद्धा आपण पाहू शकतो. ती टेस्टिंग तुम्हाला करायची आहे. टेस्टिंग केल्यानंतर आपण जेव्हा टेस्टिंग करतो तर आपल्याकडे साधारणतः आपल्याला निऑन टेस्टरच्या सहाय्याने म्हणजे जेव्हा आपण पाहतोय की करंट येतोय की नाही येत आहे तर आपण जेव्हा सर्किट चालू करतो बरेचदा लॅम्प लागत नाहीये मग काय झालं असेल तर त्यामध्ये करंट येतोय की नाही ते पाहण्याकरता तुम्हाला निऑन टेस्टरचा वापर करायचा आहे. आणि निऑन टेस्टरचा वापर करून त्यामधून करंट येत आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला पाहू शकता. अशा पद्धतीने आपण काय केलंय की पीव्हीसी केसिंग पीव्हीसी कंडक्ट पाईप वरती म्हणजे जे पीव्हीसी पाईप आहे त्या पाईप वरती आपण काय केलेलं आहे की स्टिअर केस वायरिंग तयार केलेली आहे. स्टिअर केस वायरिंग म्हणजे काय जिना वायरिंग. जिना वायरिंगचा अर्थ काय की एक लॅम्प हा 2 ठिकाणावर आपल्याला नियंत्रित करायचा आहे. याच्यासाठी आपण 2 वे स्विचेस वापरले होते. मित्रांनो हे प्रॅक्टिकल तुम्हाला नक्कीच फायद्याचं असेल. हे प्रॅक्टिकल तुम्हाला समजलं असेल असं मी खात्री करतो. आणि या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून वायरिंग कशी करायची हे तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगितलेलं आहे. धन्यवाद.